मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं फेडेक्स हबचं भूमिपूजन करण्यात आलं। हा केवळ एक सोहळा नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक इतिहासातील एक नवीन पर्व आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। आजच्या काळात जेव्हा जागतिक व्यापारातले जुने अडथळे संपून नवीन आव्हानं येत आहेत, पुरवठा साखळी बदलत आहेत, अशा अनिश्चित काळात फेडेक्सनं मुंबईत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणं भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ताकदीचं प्रतीक आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळ हे प्रवासी आणि माल वाहतुकीच्या दृष्टीनं भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात व्यग्र विमानतळ होणार आहे। सुमारे 650 विमानतळांवर काम करणारी फेडेक्स सारखी जागतिक कंपनीनं यात गुंतवणूक केल्यामुळे या विमानतळाचं महत्त्व आणखी वाढलं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि हे एमएमआर क्षेत्र भारताचं भविष्य आहे, असं सांगत 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं योगदान मोठं असेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। विकसित भारताचं ध्येय साध्य